नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आले आहोत गाव महूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील अनिल करचे या शेतकऱ्यांच्या गायपालनाच्या गोठ्यावर। मित्रांनो, यांनी जे काय गायपालन केलेलं आहे त्यामध्ये एचएफ गाय आहेत, याचं जे काही संगोपन आहे, यांची जी काही यशोगाथा आहे ही आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटन समोर घंटा बटन दाबा। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? माझं नाव अनिल सोमनाथ करचे, गाव महूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। आपण हा गायपालन व्यवसाय कधीपासून चालू केला आहे? आपण गाय व्यवसाय आपण 2015 पासून चालू केला। 2015ला आपल्या एक दोनच गायी होत्या। 15-16ला परत आपण एक 2-4 गाया परत घेतल्या आणि 6 गाया झाल्या। 6 गायापासून आपण जी होणारी पाडी त्याचं संगोपन करत गेलो त्यापर्यंत आता जवळजवळ 2024 आहे। आता जवळजवळ आपल्याकडे 65 गाया येत्या, म्हणजे 65 गुरं झाली सगळी टोटल। आता मोठ्या 35 गाया येत्या आणि 14 कालवडी आपण भरलेल्या आहेत। आता 4-5व्या महिन्यापासून मोहरा येत्या सगळ्या 14 कालवडी आणि 15 कालवडी ज्या आहेत त्या 107 भरा आलेल्या आहेत, त्या 5-7 बारीक आहेत, त्या अशा मापाचं आहे। आता आपल्या 30 कंपल्सरी चालू असते, त्या 5-6 गाया काटलेल्या असते, त्या ही असं चालू आहे आपलं। बरं, आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाय संगोपन करताय, तर सर्वात महत्त्वाचं की यांना चारा नाही तुम्ही कसं करताय? चाराचं नियोजन आपण कसं असतंय, आपल्या 9 एकर क्षेत्र आहे, 9 एकर क्षेत्राचं आपण काय करतो, मकशीवर दुसरं काही घेत नाही। आणि सुपर नेपियर एक आपला 1-1.25 एकर आहे, सुपर नेपियर घास आहे। आणि बाकीची जी मका जी असते ती कंपल्सरी मका आपण जर बारीनं म्हणजे 2.5 महिन्यात झाली, 2.5-3 महिन्यात आपण काढतो आणि त्याचा मुरघास करतो। आपण मुरघासाचं खड्डा आपले 100-100 टनाचं 2 आहेत, ती मुरघास मग त्यात घालून डायरेक्ट मुरघास 100-100 टनाचं 2 खड्डा पॅक करून घेतो। आता हे सरासरी तुम्ही 200 टन तुम्ही मुरघास तयार करता, तो तुम्हाला किती दिवस पुरतो? एक 200 टन मुरघास केला की आपल्याला 5-5.5 महिने जातो, कारण ते संग आपण सुपर नेपियर असते, निम घालतो आणि काय थोडाफार सुपर नेपियर संपत आला तर ऊस बी घेतो त्याला प्रोत्साहन। एक 6 महिन्यापर्यंत 200 टन जातं, परत फिरून 6 महिन्यानं परत दुसऱ्यांदा करायचा, असं एक टार्गेट असतं, सगळं मागं मोर चालतं। बरं, आता तुमच्या मी गाय पाहिलेत, खूप निरोगी चांगल्या दष्टपुष्ट गाय आहेत, तर यांच्या तब्येतीचं रहस्य काय नेमकं? कशामुळे तब्येत चांगली आहे? नाही, कसं होतं, आपलं कंपल्सरी मुरघास असतो बऱ्यापैकी, आणि वाळलं हे आपण काय देतच नाही। आणि गुरांना देताना कसं आहे, आपलं पेंट चांगल्या तऱ्हेची असते, परत भरडा असतो, खपरी पेंट बी जरा थोडी आपण देतो, ह्याच्यामुळं आपले गुरं तंदुरुस्त निरोगी आहेत। ती आपल्याकडे जे काय लहान पाड्या, तुम्ही मग अशी म्हणला की तुम्ही पाडे विकत नाही, तुम्ही पाडे संगोपन करता। हो, तर पाड्यांचं संगोपन कशा प्रकारे केलं पाहिजे, नको आपलं उत्पन्न आपली वाढ झाली पाहिजे? पाडी जन्मल्यापासून 2-2.5 महिने त्यांना दूध पाजलं पाहिजे। तर जन्मल्यापासून एक 2.5 लिटर दूध, तिला एक महिनाभर 2.5 लिटर दूध दिलं पाहिजे। आणि महिन्यानंतर काय होतं, पाडी खायला चालू होती, पेंड खायला चालू झाली की तिला कापटाटर म्हणून पेंड असते ती तिला चालू केली पाहिजे। जसं 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशी खात गेली की तिला दूध 2 महिन्यापर्यंत तिला दूध बऱ्यापैकी ठेवायचं आणि नंतर पेंड वाढवायची। जेव्हा अर्धा किलोच्या मापात पेंड खायला चालू होईल त्यावेळेस दूध कमी करत 2.5 महिन्यात आम्ही दूध तिचं बंद करतो पूर्ण। मग आपल्याकडच्या ज्या काय पाड्या आहेत त्या हिटवर कधी येतात? पाड्या तशा 9-10व्या महिन्यापासून पाड्या हिटवर येतात। आपण 2-4 मास मुडतो आणि 12-13 महिन्यात पाडी झाली, थोडी पाडी तंदुरुस्त मोठी होती, त्या टायमिंगला आपण गर्भधारणा करतो त्यांची। म्हणजे जवळपास तुमच्याकडे 2 वर्षाच्या आसपास तुमची एक गाय तुमची तयार होती आरामशीर मध्ये। 18 म्हणजे जवळजवळ 20-21 महिन्यात 22 महिन्यात गाय येते आपली कालवड। बरं, आता आपण हा जो शेड तयार केला, हा किती बाय किती शेड आहे टोटल? शेड आपला असं आपण वर करत गेलेलो आहे। पहिला शेड आपला स्टार्टला म्हणलं तर 36 बाय 70चा पहिला शेड होता आपला, नंतर ती जरा कमी पडायला लागला म्हणून कालवडासाठी आपण 14 बाय 70चा दुसरा परत सेपरेट केला। आणि मुक्त गोटा आपला 100 बाय 100चा आहे। त्या 100 बाय 100 मध्ये जरा गुरांना उन्हाळ्यात जास्त पडायला लागलं म्हणून आपण 22 बाय 70चं एक परत मुक्त गोट्यात शेड मारलं, ती बी अजून थोडं कमी वाटायला लागलं म्हणून परत 16 बाय 50चं परत दुसरं एक शेड मारलं, म्हणजे मुक्त गोट्यात बी आपली 2 शेड झाली। आणि गुरं आपली कसं करतोय आपण, मुक्त गोट्यात कंपल्सरी असते ती, फक्त धारला, वैरणीला आणि पिंडीला फक्त दुधाच्या गाय आपल्या 30-35 ते तेवढे आपण दावणीला बांधतो आणि ती धारा काढले की परत मुक्त गोट्यात सोडतो। आणि मुक्त गोट्यात बी आपली दावण आहे, मुक्त गोट्यात बी आपली 50 फुटाची एक दावण आहे आणि दुसरी 24 फुटाची एक दावण आहे। म्हणजे गाभण गाय आणि कालवडी जी गाभण गाय आणि कालवडी गाभण आहेत त्या आत राहिल्या की त्यांना आत वैरण पेंड आत मुक्त गोट्यातच आपण टाकायचं करतो। फक्त दुधाच्याच गायची तेवढे आपण बाहेर घेतो 30-35 गायची दुधाची। आता आपण हा सांगितलं तुम्ही एवढे मोठे शेड केले,
मुक्त गोट तुम्ही म्हटलात की ते ह्या मुक्त गोटा करण्याच्या पाठीमाग तुमचं कारण काय किंवा याचा फायदा काय तुम्हाला काय होतो नेमका? नाही नाही, मुक्त गोटा करणं म्हणजे अतिशय चांगलं. का तर माणसाची म्हणजे माणूस बळ कमी लागते, या शेण काढायचं त्याचं कमी, सगळा त्रास कमी होतोय आणि गुरं महत्वाची निरोगी राहते. ती गुरं आजारी पडण्याचं प्रमाण कमी असते. सगळ्यापैकी मुक्त गोटा चांगला सगळा. आता जवळजवळ 65 गुरं आहे. ती 65 गुरं आम्ही तिघच सांभाळतो. का तर ही जर सोड बांधीचं असतं तर आमच्या शक्य नव्हतं एवढं. ह्याला 2-4 माणसं लागली असती कामाला. पण मुक्त गोटा असल्यामुळं आम्ही दोघं ती हँडल करतोय. कारण सकाळचं 2 गाडं शेण काढावं लागतंय आणि संध्याकाळचं 1 धाराच्या टायमिंगला घेतलेलं 2 गाडं. आता बाकीचं रात्रीचं आणि दिवसभराचं शेण हे सगळं मुक्त गोट्यात राहतं. ज्या वेळेस बाबा पावसाळ्यात बाबा पावसाळा मोहरा महिना 2 महिना म्हणलं त्यावेळेस आपला रोटरनं किंवा फरांनीनं गोळा करून लेबर लावून बाहेर काढून टाकतो आपण. असं करतो. म्हणजे तुम्ही घरचे घर तुम्ही 3 लोक सगळं तुम्ही बघताय, तुम्ही कोणताही लेबर लावला नाही, अजिबात कामगार लावत नाही नाही. तुमच्याकडे? आता आपण बरेच गोटे बघतो की तुमच्याकडे आता जेवढं 60-65 गायी आहेत तर आपण 2-2, 3-3 मजूर लावतो. मग तुम्ही ते मजूर लावले त्या पाठीमागे कारण काय? नाही नाही, मजुरी लावायचं काय नाही. विषय कसा होतो, आपण 100% तर मुरघास करतो या आणि वैरण दुसरी आणून काय घालायची गरज नाही. 1 सव्वा एकर आपला सुपर निपेर आहे. ती तेवढं आम्ही 2-4 कवळ म्हणजे एक 20-30 ठिकी आम्ही भरतो. मग तेवढं जाऊन दोघं तिघं नवरा गाड्यावर जाऊन ट्रॅक्टर आहे आपला घरचा, त्याच्यावर जाऊन तेवढं ते आणायचा. आणि बाकीचं मुरघास एकदम केलेला असल्यामुळं मुरघास ट्रॅक्टरमध्ये भरायची ठिकी किंवा मुरघास डम्पिंगमध्ये आणि ते आणून सगळं दावणीला घालायचा. ते काय तासभर केलं की ते सगळं काम वेळाचं होतंय. त्याच्यामुळे मजूर लावायची काही गरजच पडत नाही आम्हाला. आता हा आपल्याला जेवढे तुमचे गाय आहेत यांचं दूध देण्याचं प्रमाण कसं आहे? दूध देण्याचं चांगलं प्रमाण आहे. नवीन गाय येलेली असली तर 12, 13, 15 लिटरपर्यंत आपल्या गाय आहेत एका टायमाला दूध देणाऱ्या. सरासरी 10च्या प्लसमध्ये सगळ्या गाय आहेत आपल्या एका टायमाला. तिसऱ्या वेळेत चांगली गाय असेल तर ते विचारते 17-18 पर्यंत बी 2-3 गाय आपल्या चांगल्यापैकी 17-18 लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या गाय आहेत आपल्याकडं. पण सरासरी जर म्हणली सगळी धरली तर 10 लिटरच्या वरल्या गाय आहेत आपल्या बऱ्यापैकी आहेत त्या. बरं. मग तुमचं दिवसभराचं दूध कलेक्शन किती आहे? आता दूध कलेक्शन आपलं 35 गाय मोठ्या आहेत त्या. 31 गाय चालू असते त्या. त्यातनं काय गाभण असते ते काय म्हणजे 8.5 आलेल्या काय नवीन आलेल्या 30 गाय कंपल्सरी चालू असते. तर आपलं 250, 250, 240 लिटर एका टायमाला दूध असते. 450 प्लस दूध आहे आपलं दोन्ही टायमाचं. मग तुमचं याच्यातनं उत्पन्न किती, तुमचं कलेक्शन किती होतं पैशामध्ये विचार करायला गेला तर? आता पैशामध्ये विचार करायला गेला तर 1 लाख. आता दर कमी येतं. दर आपल्याला 29 रुपये दर बसतोय आता सध्याला, कारण दर कमी झालेला आहे सगळीकडेच. मग 29 रुपये दर बसतोय. आता आपल्याला पगार निघतोय बघा 1,30,000, 40, 35 10 दिवसाचा पेमेंट निघतंय. असं महिन्याचं एक आपल्याला जातं 4, पावणे 4, 4.5, 4.25 ह्या लेवलला म्हणजे जातंय. मग त्याच्यामध्ये खर्च आपला 2-2.5 लाख रुपये खर्च होतो. पेंड अधिक वैरण इकडं तिकडं 1,00,000, 1.25 लाख, 1.5 लाख ह्या मापात कधी 1,00,000 रुपये असं राहतात महिन्याला. म्हणजे कमीत कमी 1.5 लाख रुपये असतात. 1,00,000, 1.25 लाख दीड खत होय तेवढं होतं. आणि आता ह्या गायांपासून जे तुम्हाला शेणखत मिळतं त्याचा वापर तुम्ही कुठे करता? त्याचा उपयोग आपल्या रानाला टाकून जी शिल्लक राहतंय ते आपण विक्री करतो. बरं, म्हणजे एवढं लागायचं ठेवून बाकी लागायचं तेवढं जे आपल्या 9 एकराला जे काय लागेल तेवढं ठेवतो. बाकीचं 5-50 डम्पिंग आपण विकतो वर्षाकाठी. डम्पिंग आम्हाला 5-5.5 हजार रुपये डम्पिंगला दर मिळतो. कारण आपलं मुक्त गोट्यातलं खात असते आणि आपण वाढलं अजिबातच आपल्याकडे नसते. मुरघासाचं खात 1 नंबर सगळं खात असते. त्याच्यामुळे आपला रेट बी जास्त असतो आणि खात बी 1 नंबर चांगलं असतं. आता ह्या ज्या गाय आहेत तर ह्या कधी आजारी पडतं का त्यांना किंवा काय रोगराई होते का? नाही, रोगराई काय हे असतं. ही नैसर्गिक जर्शी आहे त्याच्यामुळे राहणारच रोगराई. त्याच्याविषयी काय नाही. फक्त कसं की बाबा गाय आजारी पडली, तिनं वैरण खाल्ली नाही, पेंड खाल्ली नाही, त्यावेळेस आपण लगेच ट्रीटमेंट केलं की तिला काहीच म्हणजे होत नाही. जर आज गाय आजारी पडलेली तिला जर उद्याला बघू बनलं तर ते म्हणजे थोडंसं वाढत जातं त्याचं प्रमाण. मग आता बरेच लोक असे म्हणतात की कंटिन्यू मुरघास वापरता गाय आजारी पडतात, तसं तुम्हाला काय जाणवलं? आपल्याला आम्ही जवळजवळ 2-4 वर्ष झाली मुरघासच घालतोय. कंपल्सरी आपल्या बऱ्यापैकी 90% तर मुरघासच आहे. पण आपली गाय कुठली आजारी त्याच्या व्यतिरिक्त आजारी गाय त्याच्यामुळे मुरघासामुळे आजारी पडली असं अजिबातच झालेलं नाही. आणि मुरघास करताना आपण चांगल्या दर्जाचा करतो. कारण कसं भिजलेला नाही किंवा कुठला असा कुजलेला घालायचा नाही काय नाही. आणि आपलं बंपर केल्यामुळं त्यात पाणी जाणं हे तसले भानगडच काय होत नाही. बरोबर असा विषय आहे. त्याच्यामुळे 1 नंबर मुरघास राहतोय आपला. एका गायला दिवसभरामध्ये किती मुरघास देतो तुम्ही? आपण एका गायला मुरघास 12 ते 13 किलो एका टायमाला देतो. तर दोन्ही टायमाला 25 किलो मुरघास आपला पडतो एका गायला. आणि खुराकामध्ये 2 ते 2.5 किलो एका टायमाला पेंड देतोय आपण. आणि खपरी पेंड एक असते 200-250 ग्रॅम. भरडा 1 अर्धा किलो हे मापान असते आपलं एका गायसाठी. तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे की दर किती मिळाला पाहिजे जेणेकरून हा व्यवसाय परवडला पाहिजे? नाही, ह्या दरात कसं आहे, ह्या सगळे जर आता विचार केला तर पिंडीचं दर गगनाला भिडलेला इथं. वैरणीचं गेलं तर वैरणीचं माणूस काय नाही ना बाहेर सांगतंय.
त्याच्यामुळं कमीत कमी दर 35 रुपये तरी शासनाने किंवा डेअरी सगळ्या ह्यांना दिला पाहिजे. ह्यानं दर 35 रुपये दर पाहिजे. 26, 27, 28 दर असेल तर काहीच परवडत नाही आता. बरोबर. तर रेट वाढले त्यामुळे रेट बाकीचे रेट सगळ्याच वाढलेला आहे. तर अनुदानाचे दर कमी झाले. ते शासनानं मध्ये म्हणली 5 रुपये अनुदान आम्ही देऊ, ते बी अजून दिलं नाही. नुकतं जाहीर केलं बाबा फेब्रुवारीपासून आम्ही 5 रुपये दर देणार आहे एका महिन्याचं, परत म्हणजे 2 महिन्याचं आपण त्यात ऍड करून देणार आहे. नुकतं शेतकऱ्याला घार पाडलं, त्यांनी काय अजून दिलेलं नाही. या गाय पालन व्यवसायामधून अशी तुम्ही कोणती आर्थिक परिस्थिती तुमची सुधारली का? काय तुम्ही खरेदी वगैरे केली का नाही? होय, बऱ्यापैकी झालंय आपलं. तसं म्हणजे आपण विहिरीसाठी जागा घेतला, परत दुसरी गोष्ट मोहनमध्ये थोडीफार जागा घेतली, घराचं काम चालू केलं आणि आपल्याला दुसरा सोर्स कुठला नाही. ह्याच गाय कुंडच आपल्याला म्हणजे प्रगती आपली होत गेली. ट्रॅक्टर घेतला, जितू गाडी घेतली, परत मोटरसायकली 2 म्हणजे असं ह्यातनं बऱ्यापैकी आपलं झाली सुधारणा. मुलं शाळेला येते, त्यांचा खर्च ही ती सगळं त्याच्यातूनच आपला बघतोय. म्हणजे गाय पालनातून तुम्हाला 100% आर्थिक परिस्थिती तुमची सुधारली. होय हो. नवीन शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हा व्यवसाय सुरुवात करताना कशी करावे किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे? नाही, कसं आहे, कुठलाही व्यवसाय करताना जर सगळ्या शेतकऱ्यांना जर काळजीपूर्वक जर लक्ष देऊन केलं तर काहीही करू द्या, त्यात चांगलं यशच आहे 100%. पण जर लक्ष देऊन नाही केलं तर त्यात कुठल्याच धंद्यात मग आपल्याला परतळ नाही. कुठलीही गोष्ट करताना जर आपण स्वतःहून जर केली तर अतिशय चांगलं आहे. त्यात आपल्याकडच्या गाय कधी आजारी वगैरे पडत नाहीत, त्यांना काय बाकी काय मस्टडीवर होते का आपल्या? हो, मस्टडी होती की. मस्टडी कसं असतं, पावसाळ्या दिवसात मस्टडी होती, पण जर धार काढताना आपण लक्ष वेळच्या वेळ जेव्हा आता समजा तिचा एक कपा सुजलेला आहे किंवा गाठी निघला, तिला वेळच्या वेळ लगेच तिला इंजेक्शन दिलं पाहिजे, तर तिचा टुपा सोडल्या पाहिजे. उपचार केलं तर तिला काय होऊ शकत नाही. मस्टडी रोग ही तर प्रत्येकाला आहे, माणसाला आहे, सगळ्याला आहे.